नुकत्याच देशामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल अनपेक्षितपणे लागलेला आपण पाहिला. ज्या भाजपने 400 पारचा नारा दिला होता त्याचा दारुण पराभव झालेला दिसला आणि त्यांना बहुमत सुद्धा प्राप्त करता आलं नाही. आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आपली वाटचाल काय असणार आहे? नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ. तुम्ही विचारले की बाबा काल परवा आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, पण तुम्ही जर बघितलं की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे भाजपला लोकांनी साफ नाकारलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे भाजपाचे घटक पक्ष आहेत, भाजपा हे जनतेने नाकारलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जनतेला आवडलेलं नाही हे की फोडाफोडीचं राजकारण. कधी इकडे, कधी तिकडे, कधी त्या पक्षाबरोबर युती, ह्या पक्षाबरोबर युती, हे जनतेला आवडलेलं नाही. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाला जनतेनं साफ नाकारलेलं आहे. मूळ कारण म्हणजे फक्त त्यांचं फोडाफोडीचं राजकारण. त्यांना जनतेचं काही देणे घेणं नाही. म्हणून जनतेने सुद्धा आता विचार केलेला आहे की बाबा चांगले लोक निवडून द्यायचे. आता येणाऱ्या विधानसभेला चांगले लोक निवडून द्यायचे. यापूर्वी आपण बीआरएसच्या माध्यमातून या अहमदपूर चाकूर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडत होतात आणि काम करत होतात. मात्र आता तो बीआरएस भारतीय जनता पार्टीच्या बाजूने त्यांचा विचारसरणी त्यांच्या बाजूने आहे. बरोबर आहे. तुम्ही काल आज विचारलो मला, असंच माझ्या मुलाखतीमध्ये चाकूरच्या पत्रकारांनी विचारले की बाबा तुम्ही बीआरएस मध्ये काम करत होता, काय झालं? मला तुम्हाला सांगायची गरज नाही की बीआरएस काय झालं. का तर काल परवा तुम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितले का त्यांचे कुठे उमेदवार? तर नाही बघितले. त्यांनी स्वतः डिक्लेअर केले की आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा लढणार नाही. जे लढणारच नाहीत निवडणुका, तर आम्ही विचार केला की आता आपल्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची हे आम्ही पक्क ठरवलेलं आहे. आता आपल्या चाकूर अहमदपूर मतदारसंघातील कालच एका गारोळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. 500 ते 600 एकरवर शेतकऱ्यांनी जे पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं. त्या संदर्भात आपण शासन दरबारी काही मदतीसाठी. बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय की काल परवा ह्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे. बऱ्याच जागी काल परवा तुम्हाला माहित आहे महाळंगरी गावात असाच एक प्रकार झाला. तिथं वीज पडली होती आणि विजेनी त्या 2 मृत्यू पत्करला त्यांनी. तर त्यांना सुद्धा महाळंगरी गावात जाऊन मी माझ्या पद्धतीनं त्यांना मदत करून आता सुद्धा इथं गारोळा गावामध्ये ढगफुटी झालेली आहे. उद्या मी या गारोळा गावामध्ये जाणार आहे. शेतकऱ्याची संवाद साधून त्यांच्या समस्येचं निरसन करून मी तहसीलदार साहेबाला निवेदन देणार आहे. बरं, आता तुम्ही चर्चे दरम्यान सांगितलं की आज अनेक पक्षांकडून तुम्हाला ऑफर येत आहे की आमच्या पक्षाकडून तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवावी, त्यामुळे तुम्हाला मेसेज येत आहे. तर त्या संदर्भात तुम्ही नेमकं तुमचं बघा, मी स्वतः ठरवलेलं आहे की बाबा आपण जनतेच्या पक्षातून निवडून यायचं. आज तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघता पक्षाची काय अवस्था झालेली आहे. आज लोक पक्षाला मानायला तयार नाहीत. का? कधी ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात. आता जनतेनं ओळखलेलं आहे की आपल्या मतदारसंघासाठी अहमदपूर चाकूर तालुक्यासाठी उमेदवार लोकांचं काय जनतेचं भलं करू शकतो, त्या उमेदवाराला ह्यावेळेस जनता पाठीमागे राहणार आहे. तुम्ही बघा आता 2024ला तुम्हाला बरेच असे दिसतील की बाबा ह्या मतदारसंघामध्ये खरंच जनता ही हुशार आहे म्हणून तुम्हाला दिसेल 2023ला. मी म्हणणार नाही की माझंच काम चांगलं आहे, मीच निवडून येणार आहे. हे जनतेचा कौल असतो. ते जनता बरोबर तुम्हाला 2024ला दाखवून देईल.